सो गाईज आम्ही निघालेलो आता लवासासाठी. आम्ही बघू शकता दिस इज द अनिकेत निकाळजे इन द हाऊस, दिस इज द सुचित. रॅन्डमली प्लॅन झालेला आहे. मी युनिफॉर्म वरती आणि निघू शकतो आपण. एक बघा कर्जत फाटा हा ध्यान फाटावरती. कोसळच्या धारा गाईज आता आपण मिसिंग लिंक मध्ये आहोत. हा मिसिंग लिंकचा जो टर्न आहे हा जवळपास 9 किलोमीटरचा आहे. तर आपण हा प्रवास खूप चांगलापणे बघूया. प्रवास सुखरूपपणे आपण करूया. जर्नी बघा, खूप चांगला व्ह्यू आहे. नक्की तुम्हाला आवडेल. बघा लगेच हा लागलो लागला. हा मिसिंग लिंक मध्ये होता आता. ठीक आहे ठेवतो दावा. खूप छान वाटतं, खूप चांगलं आहे. मी तर फर्स्ट टाइम आलेलो आहे मिसिंग लिंकला. माझा पण एक्सपिरियन्स खूप छान वाटतं मला. इथे टोईंगची पण सुविधा आहे. जर इमर्जन्सी तुमची गाडीचं ब्रेकडाऊन झाली तर इथल्या टोल फ्री नंबरवरती तुम्ही कॉल करा. SOS नंबर आहे, त्या नंबरवरती कॉल करा. नक्कीच तुम्हाला इथले स्थानिक पोलीस आहेत, कर्मचारी एक आहेत, ते तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. आणि आता तुम्हाला मी दाखवतोय जो व्ह्यू येणार आहे तो खूपच छान येणार आहे. एक मिनिट. आता तो आयडी कार्ड बघा 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 मिसिंग लिंकचं बघा. वाव, अमेझिंग, खूप छान, एक नंबर मिसिंग लिंकचं. बघा कसं वाटतं मित्रांनो. खरंच असं वाटतं की फॉरेन कंट्रीवर मध्ये आल्यावर वाटते. आणि कसं वाटतं तुला? एक नंबर. हा व्ह्यू जो आहे अप्रतिम सुंदर दिलेला आहे. हा फॉग मध्ये ढुकलेला आहे. बघू शकता तुम्ही डोंगरामध्ये बघू शकता तुम्ही हा मिसिंग लिंक जो झालेला आहे प्रशुद्ध, म्हणजे आनंदीचा क्षण. खूप छान आहे, खूप छान आहे. मराठी शब्दाचे उच्चार तुम्ही नक्कीच करा. अभिजित भालेराव, आम्हाला माहिती आहे तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्ही नक्की तुमच्या सुधारणा येईल हे आम्ही प्रयत्नच नाही, डायरेक्ट बोलतो घोडा लावून. अनिकेत कसं वाटतं तुला? जय शिवराय. खूपच सुंदर. जरा घे फ्रंटचा एक. सो कॅमेरा चालू करत आहोत. बघू शकता अनिकेत तुला कसं वाटतं? तुझं काय करत जातो आम्ही. बघू शकता अनिकेतचा एक्सपिरियन्स आपण शेअर करूया. अनिकेत ऑटो कॅमेरा भाई डायरेक्ट वाट लावू. अनिकेत कसं वाटतं तुला? सांग ना अनिकेत. अरे किती वेळा सांगू भाऊ. जीव गेला मिसिंग लिंक बघू शकता तुम्ही किती मोठा या एवढा लांबडा लचक आहे. आमचे मंगेश सर बोलत होते की मी मिसिंग लिंक मध्ये गेलो होतो. माझा व्ह्यू बघ. तिथला क्लायमेट कडक होता रे. खूप भारी होता क्लायमेट. त्या क्लायमेट मध्ये मला तर व्हिडिओ पाठव मला. युटर्न घे नक्कीच. आणि मी नक्की तुला हे सगळे व्हिडिओ पाठवणार. आपले व्हिडिओ पण बघत जा. आपला ब्लॉगला तुझा पहिल्यापासून सबस्क्राईब केलेलंच आहे. शेअर कर, लाईक कर. यस. अनिकेत माझ्या नेहमी व्हिडिओ बघतो, नेहमी हसतो. मला 80 ठेव. मला अभिजित बोलतोय स्पीड कमी कर, 80 ठेव. मी स्पीड कमीच करणार आहे. पण काय पण बोल, खूप भारी वाटतं. इथं जे गाडी चालवायचा जो एक्सपिरियन्स आहे तो मला नक्कीच खूप आवडलेला आहे. खूप अजून तर भाई लवासा बघायचा आहे. तुम्ही ड्रीम ऑफ द सिटी अँड द व्ह्यू ऑफ द लेक तुम्ही बघायला गेलात आहोत. अभिजितली तितकीच इंग्लिश पाठ कर. तेवढंच लाईनवर थांबला. नाही काही का नसो मित्रांनो, तो खूप छान चांगली इंग्लिश बोलतो. आणि नक्कीच त्याच्यावरती प्रतिसाद करा तुम्ही. आमच्यातला सुंदर आणि स्मार्ट असा मुलगा सुचित कासारे, पनवेलचा सुचित. याला बोललो गेलेलं हे पनवेलचा सुचित. बोल ना बाबा. खूप मजा वाटते मित्रांनो. खरंच
मी फर्स्ट आयुष्यात आनंद जगायचा का नाही आपल्याला एवढं सांग. मिसिंग लिंकचा माझा पहिला प्रवास आहे आणि मी खरं सांगतो मला खूप मजा आली ड्रायव्हिंग करायला पण. किती आणि, लवकरात लवकर आपण पोहोचू शकतो पुण्यात सांगा जरा. मला तर असं वाटतं जिथे लोकांना 1.5 तास लागत असेल तिथे कदाचित त्यांचे 25-30 मिनिटं नक्कीच त्यांचे कव्हर अप होतील. कारण की हा जो बरोबर, अगदी मार्ग आहे तो असं अगदी नाहीये. बरोबर, अगदी बरोबर बोलतोय हा. कारण की सांगण्याचा उद्देश म्हणजे काय माहितीये का, इथे ब्रेक मारायची गरजच नाहीये. एक्सिलेटर फक्त तुम्हाला आजूबाजूला बघून नीट केअरफुली गाडी चालवायची आहे. आणि कुणी स्पीड मध्ये असेल तर बिचाऱ्याला जाऊन द्या. जाऊन द्या. जाऊ द्या त्याला जाऊ द्या. आपला तो कसा झालाय खुशीमध्ये त्याचे शब्द पलटी म्हणजे नाही तसं बोलायचा उद्देश म्हणजे उद्देश. जो पण असेल त्याला घाई असेल त्याला जाऊ द्या. आपण आपली लेन पकडून चाला. जेणेकरून आपण आपली लेन जर पकडून चालवलं तर आपली पण ड्रायव्हिंग सेफ असते. सगळ्या गोष्टी सेफ राहतात. आणि खरंच सर बोलत होते की श्वास घेताना भेटत नाही असं भेटत काय. नाही? हा आतमध्ये असं टाकल्याच्या श्वास नंतर घेता पण- येत नाही. हा श्वास घेता येत Actually नाही. तो साऊथचा आहे. ते ऍक्च्युली तो साऊथचा आहे पण जन्मता इकडे असल्यामुळे त्याला थोडं मराठीचा प्रॉब्लेम. मराठी इंग्लिश जास्त चांगली येते त्याला. साऊथ मध्ये राहतो तो केरलामध्ये. फेस वरून तुम्हाला वाटेल साऊथचा आहे तो. बाई विजय तलापती ऑन द मिक्स. भाऊ गेलेला आहे याचा संपर्क बघ. विजय तलापती म्हणजे तालापतीचा उजवा. नाही खरंच मी प्रत्येकाला तेच आताही सांगतो नंतरही सांगतो की तुम्ही तुमची ड्रायव्हिंग सेफली करा. आणि इंडिकेटर बंद आणि करा. नाही हजर्ड लाईट द्या तुम्ही. काय कारण सांगू? की काय माहितीये का, तुम्ही एक लेननी चाललेले असेल एखादा कोण असेल त्यालाही तुम्ही इंटिमेशन करू शकता की आपण आपली एक लेन पकडून चाललेलो आहे. जर तुम्हाला लेन चेंज करायचं असेल तर इंडिकेटर द्या. अरे आपल्याला माहिती नाही द्यायची ड्रायव्हिंगची. त्यांना ऑलरेडी माहिती आहे. ड्रायव्हिंगचं नाही सेफली ड्रायव्हिंग करणं गरजेचं आहे रे. काळाची गरज आहे. तुम्ही तुमच्याकडे ड्रायव्हिंग खूप माणसाने हा आतमध्ये रेंज का नाही दिली बोल. नाही. या बाबतीत मला उत्तर पाहिजे तुझं. रेंज पण समजलं. आता नेटवर्क बंद केलाय मिसिंग लिंक मध्ये. नेटवर्क तर बंद आता असतं काम चालू आहे आतमध्ये टावर लावायचं. जमिनीच्या आतमध्ये. वायफाय का नाही लावला. एसओए दिलाय ना ते. SOA काय गाईज बघू शकता मिसिंग लिंकच्या प्रमाणे आपण किती लवकर पोहोचू शकतो. करीब तुमचे आलेल्या तुम्ही 30 ते 35 मिनिटं वाचू शकता तुम्ही या हायवेला. व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि या सुचित कासारे प्लीज पनवेलचा सुचित आपला ब्लॉग आहे पनवेलचा सुचित. प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता क्रेटा कशी लागलेली आहे. आमची वॅगनर असून थांबत नाहीये. वॅगनर असून थांबत नाहीये. सो वॅगनरचा कसा एक्सपिरियन्स वाटतो तुम्हाला. गाडीत इंजन ऑइल नाही. खूप छान वाटतंय. इंजिन ऑइल आहे गाडीमध्ये प्रॉपर आहे. थोडंसं किंचित कमी झालेलं आहे. बघू रस्त्याला भेटला तर लावू. तरी पण आपण प्रवास खूप चांगला करतो. कॉन्ट्रीब्युशन यादीत लिहून ठेवतो. कॉन्ट्रीब्युशन मध्ये आम्ही 1200चा इंजन ऑइल लगो. काम कर सर्व्हिसिंग पण. गाईज हे बघा जगदंबा हॉटेल जगदंबा ढाबा शिवपूर खेड शिवापूर मध्ये आहे. नसरापूर. हे बघा आम्ही बघू शकता साहेब आपण आलेलो आहे मुळशी तालुका फिरून. प्लस आता आलोय जेवायला आम्ही जगदंबा हॉटेलला. आम्ही इकडे लावासाला गेलेलो पण अंधार असताना आम्हाला तिथे काही शूट करायला भेटलं नाही. तर आता आम्ही खेड शिवापूरमध्ये जगदंबा हे हॉटेल आहे. खूप फेमस हॉटेल आहे इथलं. तर इकडे आलेलो आहे. तर इकडची गर्दी पहा बघा. गर्दी दाखव गर्दी. हे बघा, गर्दी बघा. हे बघा गर्दी बघा. बघा लोक बघा किती आहेत. किती लोक वेटिंगवरती आहेत. हे बघा हे बघा तिथे नंबर लावायला लागतो. ते ग्रीन शर्टवाले आहेत ना ते नंबर लावतात. ते पाणी पित आहेत. लोक बघा कसे जेवत आहेत. शूट आपण करू. आपल्याला जेवण जेव्हा आपण ऑर्डर करू तेव्हा आपण पुढचं शूट करूया. असं वाटतं दादा आलेलो आहे आम्ही जगदंबाला. असं वाटतं उरूस आहे आमच्या गावातला उरूस कसा असतं आमना. जो सरपंच आमचा आवाज ना ऐकत तर डायरेक्ट माईक वरती बोलणं घेऊन येतं. आहे का तिवारी.
आहे शपथ आहे 50-60 रुपये त्यालाही असं. आपल्याला जिथं आपण थांबलोय ना किडचूरला, आमचा विचार चालू आहे पनवेल पळसपेला टाकण्याचा विचार चालू आहे. आणि नक्कीच ही 20 वर्षानंतर प्रगती होईल. माईकवरती मी राहील मला. माईक वरती मीच राहील. तर मग तो ओरडतो तेव्हा ते काका ते भाऊ आहेत ना, ते माईकवरती बोलतात. हो गाईज, चला बघा लोक बघा किती क्राऊड आहे इकडे जेवायला. फॅमिली पण असतात, ग्रुप्स पण येतात. इकडे 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 आपल्याला इकडे इकडे हा इकडे सांगितलं पुढे आहे इकडे मागे इकडे बसू. कसं वाटतं इकडे जेवायला आल्यावर? आता इथला जोरच समजून बोलतोय आपल्याकडे आता प्लेट्स आलेले आहेत. प्लेट्समध्ये आपल्याला लिंबू कांदा दिलेला आहे. ऑर्डर घ्यायच्या आधीच खूप गोष्टीची केअर केली जाते. आपल्याला एक नवीन मित्र भेटलेले आहेत. आपलं नाव काय दादा? इक्बाल सर. मी पुण्यावरून आलो आहे. तुम्ही पुण्यावरून आलेत ना? ओके सर, पुण्यावरून आलेले आहेत इकडे जेवायला जगदंबा ढाब्याच्या इथं. सर काय ऑर्डर केलेलं तुम्ही? मटन आहे. कसं एक्सपिरियन्स आहे? स्टाफ पण चांगला आहे. इकडचे समीर भाई एकदम बेस्ट आहे माणूस. ओके. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तुम्ही काय स्पेशल काय ऑर्डर करता? मटन थाळी स्पेशल असते. क्वांटिटी पण चांगली आहे. खायला पण टेस्ट एकदम बेस्ट आहे. मटन सुक्का पण वेगळा चांगला भेटतो. ओके ओके. दादा आपल्याला तुम्हाला कसं वाटतं? एकदम चांगला जेवण आहे इकडचा. हां आम्ही नेहमी असतो तिथे. आम्ही आठवड्यात एकदा जर नक्की येतात आम्ही. दर आठवड्याला येतो आम्ही. दर आठवड्याला येतात. चांगली गोष्ट. दर आठवड्याला येतो जेवायला. चांगली गोष्ट आहे. आणि पण मित्रच आहेत, ऑफिसमधलेच आहेत. ऑफिसवरून डायरेक्टली आम्ही इकडे आलो आहे चांगलं आणि रँडमली आमचा प्लॅन झालेला आहे. नवीन मित्र आहे. मित्रा तू कुठून आलायस? मी धनकवडीवरून आलोय. गणपती काय खातोय? आता आम्ही आज चिकन थाळी ऑर्डर केली आहे. चिकन थाली का? ओके ओके. आणि आलनी भात तू बोलत होतास. आणि शेवट आणि भात मॅन्डेटरी इथं. ते नाही खाल्लं तर मग जगदंबाला येऊन काही फायदा नाही. नक्की 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 नक्की. चांगलं आहे. आपलं नाव काय मित्र? माझं नाव सुचित आहे. चॅनल आहे मनोरंजन सुचित म्हणून. नक्कीच लाईक कर, सबस्क्राईब कर. ठीक आहे साहेब, भेटूया. यस यस. सूप इथे आलेलं आहे. खूप छान. इथं राहिलाय तो. इथे बघू शकता. अभिजित कसं वाटेल सूप पिऊन? मस्त चवीदार, खूप चांगलं आहे. जगदंबा हॉटेलला आलेलं आहे. दादा बघा कशी सर्व्हिस देतात. प्रॉपर सर्व्हिस असते इकडे. सूप असा बाल्टी देतो इकडे बघा. लॉटमध्ये सूप बनवला जातो इकडे आणि असं सर्व केलं जातं. गाईज आपण बघू शकता साजूक तुपातली मावा जलेबी रबडी, गुलाबजामुन, मावा जलेबी रबडी आणि गुलाबजामुन रबडी. तर प्रसादित आपण बघू शकता इकडे लिहिलेलं आहे, वी यूज ओनली प्युअर पनीर मेड इन फ्रॉम मिल्क. आम्ही फक्त दुधापासून बनवलेले शुद्ध पनीर वापरतो. हम केवळ दूध के बनाए हुए शुद्ध पनीर उपयोग करते हैं. सुचित, या शब्दावर कसं वाटतं तुला? हे भारी वाटलं रे. सूप पण भारी आहे, क्वालिटी आहे एकदम भारी. बघा मटण कसं सर्व केलं जातं बघू शकता तुम्ही. बघा गाईस, बघा प्रत्येक मटण आहे. हा हे एकदम त्याबरोबर झणझणीत रस्सा पण दिलेला आहे या लोकांनी. हे पण बघू शकता. दादा बघा लॉटमध्ये घेतो आणि सर्व करतो. छान, खूप छान, खूप छान, खूप छान. तो एकदम मोडलेच बटर आहे. आला ना तो. अनिकेत काय आज जेवायला? मटन, स्पेशल मटन.
मला जेवताना आता डिस्टर्ब करू नको. माझा पूर्ण कॉन्सन्ट्रेट जेवणावरती असणार आहे. फक्त आणि फक्त जेवण. बाय बाय. गाईज असं चोरून घ्यायचं इकडे बघा पूर्णपणे. आणि हा रसा असा इथे टाकायचा, असं चोरून घ्यायचा मस्त. गरमागरम आहे. मी पहिल्यांदा चोरून खातोय, पहिल्यांदा. झणझणीत आहे एकदम भारी. आणि घेत हा मटण पण इकडे खूप सॉफ्ट आहे. हे बघा खुशखुशीत मटण आहे, मस्त वाटते. खायला पण मजा येते. हे बघा गाईज आळणी भात आलेला आहे. आता आळणी भात खाणार आहोत आपण. खरंच आळणी भाताला पण खूप चव छान आहे. तुपात बनवलेला आहे. राईस घ्या ना. भात एवढा गरम आहे, त्याला चटके लागतात तरी खायला खूप भारी वाटतं गरमागरम. अनिकेत का आज ऐकत नाही, भातावर भात घेतोय. अनिकेत नुसता भातावर भात. जेवण झालेलं आहे गाईच. आता पोटभर जेवलेलो आहे, पोट भरून जेवलेलो आहे. पाठी पाऊस पण पडतोय म्हणून थोडं थांबलो आम्ही. गाडी काढणार, थोडं पुणे बघणार. गाईज आता आमचं जेवण झालेलं आहे. तर जेवण आम्ही पनवेलच्या दिशेला चाललेलो आहे. अनिकेत झोपला अनिकेत. झोपला? झोपू नको, आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा प्रवास पण बघायचा आहे. मजा आली, पण जेवायला खूप मजा आली. दगडूशेठला जरा पाया पडून जाऊन जायला. तुम्हाला दगडूशेठचा व्ह्यू पण दाखवू नक्की. बघूया आपण. हे बघा गाईस, हे जुनं पुणे आहे. स्वारगेट आहे, एकदम जुनं, एकदम जुने. इथे सगळ्या जुन्या इमारती आहेत. दगडूशेठला चाललेलो आहे आम्ही. हे बघा कसे पुण्याची नाईट लाईफ. हे बघा सर, दगडूशेठ हलवाई, प्रसिद्ध गणपतीतला. गाडी थांबव जरा. सोन्याचं मंदिर आहेत, कदाचित तुम्हाला दिसत असेल. एक मिनिट. मंदिर आता बंद झालेलं आहे. सो तरी पण लोकांची रहदारी आहेच इथे. हे बघू शकता. JK बाप. खूप भारी वाटतं. काय आता मी लास्ट शेवटी फायनली पोहोचलोय पनवेलला. बघू शकता तुम्ही खूप पाऊस पडलेला आहे. पाऊस पडतो काय बघू शकता तुम्ही. पळसपा फाटा पूर्ण पाण्याने भरून गेलेला आहे. याच व्हिडिओ आपला समाप्त होतोय याच गोष्टीसाठी की आजचा दिवस एवढा भारी होता. मस्त खूप एन्जॉय केली. आनंद एकदम मस्त आला. खाऊन पिऊन एन्जॉय करून आम्ही सुखरूप घरी आलेलो आहे. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगला. या पूर्ण व्हिडिओला तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.